हॅलो गाईस, तर बघा ज्योती किचनमध्ये आपण मस्त भेंडी करणार आहोत. तर बघा भेंडी आणलेली आहे मी अर्धा किलो आणि इकडं कापून घेत आहे. तर चला तुम्हाला रेसिपी दाखवते मी भेंडीची. आपण गॅस चालू केला, आता आपण कढई ठेवली. इकडं बघा भेंडी मस्त कट करून घेतलेली आहे मोठी मोठी. अशी जर भेंडी कापली तर चिकट होत नाही आहे, म्हणून मी मोठी मोठी कापून घेतली. भेंडीचे तुकडे मोठे केलेले आहे आणि मस्त भेंडी करूया आपण आता. तर बघा कशी फ्रेश भेंडी दिसते तुम्हाला, छानपैकी मस्त कट करून घेतलेली आहे. आता आपण कढई ठेवली. कढईमध्ये आपण तेल टाकणार आहे. 2 चमच तेल टाकायचं आहे आपल्याला. तेल आता गरम होतं आहे आपलं तेल. बघा मी तेल टाकून घेतलं होतं आणि असं चेकिंग करायचं आहे तेल तपलं का नाही आहे. तर आपलं तेल आता तपलेलं आहे, बघू शकता. मी एक भेंडी टाकते. हे बघा मी सांगितलं नव्हतं का तुम्हाला तेल तपलेलं आहे म्हणून. तर बघा आता आपण भेंडी टाकली आहे आणि भेंडी खाल्ली आणि भेंडी ही खूप चांगली असते शरीरासाठी. मस्त भेंडी टाकून घेतलेली आहे आपण. भेंडी मस्त परतून घ्यायची. सगळी भेंडी आपण टाकून दिली आता कढईमध्ये. आता मस्त फ्राय होऊ द्यायची. एकीकडे आपण शेंगदाणे भाजायला ठेवलेले आहे. एकीकडे आपल्याला हे शेंगदाण्याचा कूट करायचा आहे आणि आपल्याला भेंडीमध्ये टाकायचं. तर आपण एकीकडे शेंगदाणे पण भाजून घेत आहे आणि एकीकडे भेंडी पण आपण फ्राय करत आहे. भेंडी टाकली आहे तर बघा अशी चिकट झालेली आहे, त्यामुळे 5 मिनटं अशी मस्त फ्राय होऊ द्यायची. सगळा चिकटपणा दूर झाला पाहिजे. तर बघा तुम्ही बघू शकता आता ह्याला चिकटपणा आला आहे. तर हे 5 मिनटं अशी परतू द्यायची, याचा चिकटपणा सगळा निघून जातो. आणि इकडं बघा आपण शेंगदाणे पण भाजू घेतले आहे. तर आपण आता चॉपर मशीनमध्ये याचा कूट करू. बघू शकता हे भेंडीमध्ये आता चिकटपणा गेलेला आहे थोडासा. आपण आता याच्यात मिरची पावडर टाकू आणि चवीनुसार मीठ टाकू आणि आपल्याला शेंगदाण्याचं कूट टाकायचं. आता हे मस्त परतून घ्या भेंडीला. आपल्याला याच्यात फिरवायचं आहे. आता हे चॉपर मशीनमध्ये शेंगदाणे फिरवायचं. आपण शेंगदाण्याचं कूट टाकून घेतलेला आहे त्याच्यात आणि मला भेंडीमध्ये थोडे मोठी शेंगदाणे आवडते म्हणून मी जास्त बारीक केलेले नाही.